नमस्कार मित्रांनो, परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा विषय तुम्हाला थंबनेल बघून समजलाच असेल। आजचा विषय आहे बैलगाडा क्षेत्रातील वर्ल्ड कप म्हणजेच काय, सर्वात मोठं हिंद केसरीचं मैदान। मित्रांनो, कालच सिद्धनाथ यात्रेनिमित्त जे मायनीला मैदान झालं तिथे बकासूर आणि पिस्टनने एक नंबर केला। तुम्हाला माहितीच आहे हिंद केसरी बकासूर कमबॅकसाठी प्रसिद्ध आहे। अजून एक बरेच जण बोलायचे की बकासूर पिस्टन पैरा होणार नाही, पण ह्या बैलगाडा क्षेत्रात कधीही काही घडू शकतं। उद्या बकासूर मथुर आणि पुन्हा बकासूर आणि सर्जा ही जोडीसुद्धा आपल्याला या क्षेत्रात पुन्हा बघायला मिळेल, कारण हे बैलगाडा क्षेत्र आहे। मित्रांनो, गेल्या वर्षी पुसेगाव हिंद केसरी 2023ला फायनलला वेगळाच निकाल पाहायला मिळाला। गेल्या वर्षीचा पुसेगाव हिंद केसरीचा किताब मोठा सोन्या आणि बकासूरने जिंकला। इथून खरा बकासूर प्रसिद्धी झोतात आला होता। पुसेगाव हिंद केसरी 2023ला फायनलला नक्की घडलं काय? मित्रांनो, फायनलला बकासूर आणि मोठा सोन्या 4 नंबरला असताना सुद्धा 1 नंबरात आला। कारण काय, तर पहिल्या 3 गाड्या होत्या त्या तासात गेल्या, म्हणजे पहिल्या 3 गाड्या फॉल झाल्या आणि 4 नंबरला असणारे मोठा सोन्या आणि बकासूर यांनी 1 नंबर केला, जणू गेल्या वर्षी वर्ल्ड कपच जिंकला। तर ह्यावेळी मित्रांनो, पुसेगाव हिंद केसरी मैदान 8 जानेवारी 2024ला होणार आहे, म्हणजेच बैलगाडा क्षेत्रातील वर्ल्ड कप असणार। या पुसेगाव हिंद केसरी किताबाचा खूप मोठा महत्त्व असतो। जो जिंकेल तो कायमच नावातच राहतो, अशी या हिंद केसरी मैदानाची ओळख आहे। ह्यावर्षी या बैलगाडा क्षेत्रात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळाल्या। यावेळी या मैदानात पैरे पण वेगवेगळे असणार आहेत। माझ्या अंदाजानुसार 2 पैरे सांगतो तुम्हाला, सर्जा आणि बकासूरचा पैरा सांगतो। मित्रांनो, पुसेगाव हिंद केसरी म्हणजे वर्ल्ड कप। मी वर्ल्ड कप मुद्दामून उल्लेख करतो कारण हे सर्वात मोठं मानाचं मैदान आहे। या मैदानात चतुर्थ हिंद केसरी सर्जाचा पैरा आहे मालशिरस हिंद केसरी मैदानाचा किताब जिंकणारी जोडी मथुर आणि सर्जा। मित्रांनो, ही जोडी तुम्हाला पुसेगाव हिंद केसरीला बघायला मिळेल। आणि षष्टम हिंद केसरी बकासूरचा पैरा असेल कालच 1 नंबरचे मानकरी झालेले बकासूर आणि पिस्टन। माझ्या अंदाजानुसार ही जोडी पुसेगाव हिंद केसरी मैदानाला असणार आहे। जर पिस्टन नसल्यास बब्यासुद्धा असू शकतो। तर मित्रांनो, पुसेगाव हिंद केसरी 2024चा म्हणजेच वर्ल्ड कपचा मानकरी कोण होणार, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद मित्रांनो।